स्वीकारत आहे। चंदीगड इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघांमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 8 खेळाडू राखून विजय मिळवला। भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवलेल्या 282 धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं 2 गडी गमावून 45व्या षटकात ही धावसंख्या पार केली। त्याआधी भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामीच्या जोडीनं मैदानात टिकून राहत भारताची धावसंख्या 21 षटकात 114वर नेली। कर्णधार हरमनप्रीत कौर आणि त्यानंतर आलेल्या फलंदाज मैदानावर जम बसवू शकल्या नाहीत। भारतानं 50 षटकात 7 गडी गमावून 281 धावा केल्या होत्या। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल अ गटात झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला। या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला। मात्र पहिल्याच षटकात पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयूब याला 0वर माघारी धाडत भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं। भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि त्यांचा संघ निर्धारित 20 षटकात केवळ 9 बाद 127 धावाच करू शकला। भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं 3, बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। पाकिस्तानच्या वतीनं सलामीवीर फरहान यानं सर्वाधिक 40 तर शाहीन आफ्रिदी यानं वेगवान 33 धावांची खेळी केली। विजयासाठी 128 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली। शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले। मात्र त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 56 धावांची संयमी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप पोहोचवलं। तिलक वर्मानं 31 तर सूर्यकुमार यादव यानं सर्वाधिक 47 धावा केल्या। पाकिस्तानच्या वतीनं सईम अयूब यानं 3 गडी बाद केले। कुलदीप यादवला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं। या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यानं भारताचा संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबियांसोबत उभा असल्याची भावना व्यक्त केली। आपण त्यांच्या दुःखात सहभागी असून हा विजय सशस्त्र दलांना समर्पित करत असल्याचं त्यानं सांगितलं। स्पर्धेत आज अ गटात संध्याकाळी 5:30 वाजता संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात, तर ब गटात रात्री 8 वाजता श्रीलंका आणि हाँगकाँग यांच्यात सामना होणार आहे। स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना येत्या 19 सप्टेंबरला ओमान विरोधात होणार आहे। आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। काल झालेल्या अंतिम लढतीत चीननं भारताला 4-1 अशा गोल फरकानं पराभूत केलं। भारताकडून नवनीत कौरनं एकमेव गोल नोंदवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रौप्य पदक विजेत्या भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलंय। महिला संघानं रौप्य पदक जिंकून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे। त्यांचा निर्धार आणि संघभावना असामान्य आहे असे गौरवोद्गार काढून त्यांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। मुंबई शहरासह